कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये राजकीय भूकंप झाला आणि यातून बहुतांश लोक जे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एकंदरीत ग्रामपंचायतीवरती कुठेतरी बीजेपीचा झेंडा फडकलेला दिसतोय का, काय सांगाल? इथं कुठलाही राजकीय भूकंप झालेला नाहीये आणि कारेगाव ग्रामपंचायतीवर कुठलाही भारतीय जनता पक्षाचा झेंडा देखील फडकवलेला नाही. कारेगाव ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचीच आहे. ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही असेल. तर बरेचसे लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे का वळत आहेत? नेता गेला तरी कार्यकर्ता जाईन, आत्ताची ही सध्याची ही परिस्थिती नाही, ही देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांची ज्यावेळेस विकासाची कामं येतील त्यावेळेस आपण काय रील काढणार का, अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या विरोधकांकडून तुमच्या उमेदवारावरती होत आहेत, म्हणजे निर्मलाताईंवरती होत आहेत. काय या विरोधकांच्या टीकेला कसं उत्तर द्याल? कारेगावचा विकास जो आहे तो रस्त्यावरून वाहतोय, अशा पद्धतीच्या आरोप किंवा अशा पद्धतीच्या वार्ता देखील बऱ्याच प्रकारे डिजिटल माध्यमांमधून व्यक्त होत होत्या. आपण सरदवाडी करून कारेगावमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल की गटार जी होती ती रस्त्यावरून वाहत होती. त्याविषयी काय सांगाल? तर हे बघा, आता एक कोरा कागद असतो किंवा कोरा पांढरा कपडा असेल, त्याच्यामध्ये एक काळा डाग असतो. लोक त्या पांढऱ्या कपड्याकडे न पाहता त्या काळ्या डागाकडे पाहतात. तुम्ही गावात झालेला बाकीचा विकास पण पाहा ना. तुम्ही एखादी छोट्या गोष्टीकडे पाहता, तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे का लक्ष देत नाही? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज तुम्ही पाहताय की पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत. आज आपण कारेगावमध्ये आहोत. कारेगावची जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आज आपल्या सोबत आहेत. तर संदीप सर आपल्या सोबत आहेत. संदीप सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि काय सांगाल, विरोधक जे आहेत ते सध्या तुमच्यावरती आरोप करत आहेत की मौना काही वार्ता देखील अशा पसरलेल्या आहेत की कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये राजकीय भूकंप झाला आणि यातून बहुतांश लोक जे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एकंदरीत ग्रामपंचायतीवरती कुठेतरी बीजेपीचा झेंडा फडकलेला दिसतोय का, काय सांगाल? सर, मध्यंतरी आपण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाहिलं असेल, मी मध्यंतरी एक बाईट पण दिली होती त्या संदर्भात. एक चुकीचा फेक नेरेटिव्ह आणि एक चुकीच्या बातम्या खरं तर ह्या कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटात, कारेगाव कानोरमेसाहेब पंचायत समिती गणात प्रामुख्याने वेगवेगळ्या गावच्या ग्रुपवरती एक चुकीच्या पद्धतीने पसरवण्याचा प्रयत्न समोरच्या व्यक्तींकडनं होतोय. खरं पाहायला गेलं तर आज आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य, मग आता सध्याचे विद्यमान सरपंच हौसाकाकी जगताप असतील, विद्यमान उपसरपंच नागेदादा शेलार असतील, माजी सरपंच ऋषालीताई गवारे, माजी उपसरपंच अजितदादा कोकडे, ग्रामपंचायत सदस्य तेजदादा पलके, माजी उपसरपंच शहाजीभाऊ तळेकर आणि मी स्वतः माजी सरपंच उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आज जर पाहिलं तर आज 13ची बॉडी आणि आज 8-9 सदस्य निर्मल वहिनी असेल, 8-9 सदस्य आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांनीच ही ग्रामपंचायतची सत्ता चालू आहे. त्यामुळे एकच गोष्ट आपल्याला कळते की इथं कुठलाही राजकीय भूकंप झालेला नाहीये आणि कारेगाव ग्रामपंचायतीवर कुठलाही भारतीय जनता पक्षाचा झेंडा देखील फडकवलेला नाही. कारेगाव ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचीच आहे. ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही असेल. काय सांगाल, आता केवळ कारेगावमध्येच नाही तर इतर देखील गावांमधून भरपूर लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. तर त्याविषयी एकूण वातावरणाविषयी काय सांगाल की जे काही जिल्हा परिषद गटामध्ये जे वातावरण आहे त्यानुसार बरेचसे लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे का वळत आहेत? सर, प्रत्येकाचा आज व्यक्ती स्वतंत्र आहे, लोकशाही आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार निवडण्याची, पक्ष निवडण्याची खरं तर विचार स्वातंत्र्य आहे. परंतु आपण जर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात तुम्ही जर विचारला आपल्याला प्रश्न की भाजपमध्ये जाण्याचं प्रमाण जास्त वाढले, परंतु आपण पाहिले असतील वेगवेगळे नेते, वेगवेगळे लोक भाजपमध्ये जातात, पण स्थानिक माणूस, सर्वसामान्य मतदार हा कोणत्या विचारांसोबत आहे हे आपण देखील पाहिलं पाहिजे. तो मूळ त्याच्या विचारांसोबतच आहे. त्यामुळे नेता गेला तरी कार्यकर्ता जाईन, आत्ताची ही सध्याची ही परिस्थिती नाही, ही देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांची ज्यावेळेस विकासाची कामं येतील त्यावेळेस आपण काय रील काढणार का, अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या विरोधकांकडून तुमच्या उमेदवारावरती होत आहेत, म्हणजे निर्मलाताईंवरती होत आहेत. काय या विरोधकांच्या टीकेला कसं उत्तर द्याल? सर, मी एकच गोष्ट सांगू शकतो. या देशाचे कार्यक्षम आणि कणखर प्रधानमंत्री माननीय नामदार नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जर मागच्या 3 टर्मचा जर आपण इतिहास पाहिला तर व्हिडिओच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकास कामं आपण कशी पोहोचू शकतो ह्याचा खरा अजेंडा तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय. आणि मग कारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आमच्या सरपंच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मला वहिनी नवले यांनी कारेगावचा चेहरा मोहरा बदलला असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी जो कारेगावमध्ये विकास केला असेल आणि तो डिजिटल पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जर तो जात असेल आणि त्याने जर इतर महाराष्ट्रातील गावं, तालुक्यातली, जिल्ह्यातली गावं जर इन्स्पिरेशनमध्ये त्यांना जर त्या गोष्टीचं चांगलं कुतूहल वाटत असेल,
तर या गोष्टीकडे रील न पाहता मग तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं तुम्हाला रील्स बनवणं किंवा सोशल मीडिया तुम्हाला आवडत नाही असं त्याचा माझ्या मनामध्ये प्रश्न पडतोय की कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आहे. बाकी उत्तर देण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये. कारेगावचा विकास जो आहे तो रस्त्यावरून वाहतोय अशा पद्धतीचे आरोप किंवा अशा पद्धतीच्या वार्ता देखील बऱ्याच प्रकारे डिजिटल माध्यमांमधून व्यक्त होत होत्या. आपण सरदवाडी करून कारेगावमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल की गटार जी होती ती रस्त्यावरून वाहत होती. त्याविषयी काय सांगाल? सर हे बघा, आता एक कोरा कागद असतो किंवा कोरा पांढरा कपडा असेल त्याच्यामध्ये एक काळा डाग असतो. लोक त्या पांढऱ्या कपड्याकडे न पाहता त्या काळ्या डागाकडे पाहतात. तुम्ही गावात झालेला बाकीचा विकास पण पाहा ना. तुम्ही एखादी छोट्या गोष्टीकडे पाहता, तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे का लक्ष देत नाही? आणि ठीक आहे, होती ती गोष्ट, काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्या परमिशन घेणं बाकीचं होतं. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर ते काम कारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण झाले. माझी लोकांना या माध्यमातून विनंती आहे की आपण कारेगावचा झालेला सर्वांगीण विकास पण त्या ठिकाणी दाखवा. एखादी चुकी दाखवणं ठीक आहे, नक्कीच चांगलं आहे, पण तुम्ही ना झालेला पूर्व सर्वांगीण विकास, झालेली चांगली विकास कामं, लोकाभिमुख कामं या देखील दाखवलं तर नक्कीच या गोष्टीचा बाकीच्या लोकांना देखील फायदा होईल. बरं, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका तोंडावर आहेत. आपण मतदारांना काय आवाहन कराल? सर बघा, हा मतदारसंघ माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये येतो. काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या असतील, परंतु आज रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या मागच्या 2, 2.5, 3 महिन्याचं जर वातावरण आपण सगळ्या मंडळींनी पाहिलं तर आज सगळं वातावरण राष्ट्रवादीमय झालेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य लोकांची भावना ही या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुंकर पाटील व आपल्या कारेगाव कानूर साहेब पंचायत समितीच्या उमेदवार सौ निर्मला वहिनी शुभम भैया नवले पाटील यांच्या बाबतीत जर आज आम्ही गटात गाणात फिरतोय, अतिशय पॉझिटिव्ह वातावरण आहे. मी या माध्यमातून लोकांना एवढंच सांगेल की ह्या दोघी माणसं, मग मानसिंग पाटील असतील, शुभम भैया असतील, ज्योती वहिनी असतील, निर्मला वहिनी असतील, ही माणसं चांगली आहेत आणि याच्यापेक्षा पण चांगलं काम करून दाखवतील. एवढीच गोष्ट मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो. सर, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींच्या टीका वगैरे होतात. मी त्या गोष्टीला सुद्धा एक उत्तर देऊ इच्छितो की मी नेहमी म्हणतो की चंदनाच्या झाडाला विषारी सर्पाने जर विळखा घातला तर चंदनाचा सुगंध कधीच कमी होत नसतो. ज्याप्रमाणे चांगल्या माणसांची कर्म, त्यांनी केलेली कामं ही कधीच सर्वसामान्य लोकांच्या मनातून कमी होत नसतात. ही भावना सर्वसामान्य लोकांनी समजून घेतली पाहिजे. इलेक्शन हे आजकाल 2-4 दिवसांचं आहे, पण जो माणूस तुमच्या सुखदुःखात उभा आहे, तुमच्या सोबत उभा आहे, त्या माणसाच्या मागं ही रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेतली जनता उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. तर आज आपण ग्रामपंचायत सदस्य जे आहेत कारेगावचे त्यांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की राजकीय भूकंप किंवा त्याविषयीच्या वार्ता आणि याविषयी आपण एकंदरीत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.